नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण हा जो वाडा बघत आहेत, मल्हारराव होळकर यांनी हा वाड्याची स्थापना केली आणि या वाड्यामधूनच इंदोर मध्य प्रदेश या मध्य प्रदेश वाड्या शहराचं राज्याचं जे काही राज्यकारभार बघितला ते राज्यकारभार ह्याच वाड्यातून बघितला आपण असं म्हटलं तरी चालन. कारण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यांच्या गादीवर ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे, राजाराम राजे आणि त्यांच्यानंतर जे काही पहिले पेशवे बाजीराव पेशवे यांच्या सैन्यामध्ये मल्हारराव होळकर यांचं स्थान खूप महत्त्वाचं होतं. आणि याच स्थानापायी जे काही बाजीराव पेशवे होते त्या पेशव्यांनी म्हणजे या साईडला मग खानदेश असेल, इंदोर असन आणि त्याच्यानंतर जे काही दिल्ली या ठिकाणी युद्ध केलं आणि या युद्धामध्ये पानिपतचं युद्ध घडलं आणि पानिपतच्या नंतर जे काही पहिले बाजीराव होते त्यांनी इंदोर या ठिकाणी राज्यकारभार पाहण्यासाठी नियुक्त केलं आणि याच वाड्यातून इंदोर प्रांतामध्ये पूर्ण त्यांनी राज्यकारभार पाहिला. मित्रांनो, आपण बघू शकता हा वाडा दिमाखात डोलात हा जो काही बसलेला आहे तो पण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच आशीर्वादाने. आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं आहे की आज ही आमच्या राजाने, आमच्या मावळ्यांनी जो काय पराक्रम केला त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा होळकर वाडा. पुढे मल्हारराव होळकरच्या नंतर खंडोजी होळकर यांचं निधन झालं आणि त्यांना एक मुलगा होता. तो मुलगा पण आजारपणामध्ये मयत झाला आणि मयत झाल्याच्या नंतर त्यांचा मग राज्यकारभार कोणी बघायचा, काय करायचं. मग त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी हा कारभार गादी सांभाळली, गादीवर बसल्या आणि राज्याभिषेक करून घेतला. इंदोर प्रांतांचा राज्याभिषेक केल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात युद्ध केले आणि युद्धानंतर खूप ठिकाणी मंदिरं बांधले, घाट बांधले. आणि आपल्याला विशेष बाब म्हणजे आपल्याला ऐकण्यास किंवा आनंद होतो की जे काही होळकर घराणं आहे ते फलटण तालुक्यातील होळ या गावचं आहे. आणि जे काही अहिल्याबाई होळकर आहेत त्यांचं गाव चोंडी हे गाव आहे. म्हणजेच अहिल्यानगर, आत्ताचं अहिल्यानगर आणि पूर्वीचं जे काय आहे अहमदनगर, हे तेथील हे रहिवासी आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यामधले जे काही मावळे होते ते मावळे आपल्या महाराष्ट्रामधीलच आहेत. आणि आपण बघू शकतो की आपल्या मावळ्यांनी मराठी राजांनी पूर्ण आटकेपार झेंडा फडकवण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, आपण बघू शकता आजही 2026 रोजी आपण जो काही राजवाडा आहे हा राजवाडा असं भासतं की जणू काय आजच बांधकाम झालेलं आहे. म्हणजे या राजवाड्याने कित्येक जे काही राजे बघितले, लढाया केल्या आणि इथूनच हा कारभार जो काय हाकण्याचं काम केलं ते आज आम्हाला खूप आनंद होत आहे. म्हणूनच मी असं म्हणल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जो काही दिल्लीवर 17 वर्ष राज्य करण्याचं काम आणि भगवा फडकवण्याचं काम ह्याच होळकरांनी आणि जे काही आपले शिंदे घराणं होतं या शिंदेंनी म्हणजे पानिपतचं युद्ध झाल्याच्या नंतर देखील दिल्लीवर 17 वर्ष झेंडा फडकवला गेला. परंतु हा इतिहास दाबण्याचं काम काही इतिहासकारांनी केलं आहे. म्हणून मित्रांनो, हा जो वाडा दिसत आहे हा खूप म्हणजे आपली ही आपल्या महाराष्ट्राची शान आन बान आहे. कारण आपले राजे, आपली प्रजा एवढं सांभाळून त्यांच्या पश्चात जे काही होळकरांनी आणि शिंदेंनी काम केलं त्यांना आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.